त्या काकांनी सांगितलं की याच्या पायाखालची माती नेऊन काहीतरी अघोरी प्रकार केलेला आहे की जेणेकरून याची प्रगतीच पूर्ण केली. चकवा नावाचा जो प्रकार आहे त्याचा अनुभव आला होता आम्हाला. ब्रिज क्रॉस केल्यावर परत तशीच गॅप होती. पण आता झालं काय, गाडी चढवायला सोपं होतं तिथे. तर तोरणा किल्ला भरपूर ऐकलं होतं, स्वराज्याचं पहिलं तोरण. तोरणा नाव का पडलं तर बघितलं तिथे तोरण जायची ती झाडं होती ना, प्राण्यासारखं सदृश्य आम्हाला काहीतरी दिसलं. तर एक थोड्या वेळी मला असा अनुभव आला की कोणतर आपल्याला आवाज देत आहे. त्या मुलाला काय कोण दिसत नव्हतं पण मला दिसत होते. तरी तू एवढा जोर लावून वरती गेला की ते आता असं वाटत होतं की तू वरनं खाली पडतोय का काय. मला काहीच कळलं नाही की माझ्यासोबत काय घडत होतं. तर म्हणले की तिथं वरती चकवा होतो, बऱ्याच जणांना चकवाला. कसं काय तू त्यातनं बाहेर आला हे आम्हाला आश्चर्य वाटतं, कारण बऱ्याच जणांचे अनुभव असे की वरतून किल्ल्यावरनं खाली पडलेत लोक. मग त्या ज्या चकवा लागला होता ते सोडून कळलं का की ते ॲक्च्युली कुठली शक्ती काय, तो काय विषय कळला का एक्झॅक्ट? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आपल्या इकडं गुगल फॉर्मच्या मार्फत खूपच लोक येत आहेत, त्याच्याबद्दल तुमचे मनस्वी आभार. आणि जर तुम्हाला इन्स्टंटमध्ये लगेच आपल्याकडे यायचं असेल तर इंस्टाग्रामची पण लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही भरून आपल्याकडे तुम्ही इमिजिएटली म्हणजे 2-3 दिवसामध्ये पण तुम्ही येऊ शकता. तुम्हाला जास्त वेळ थांबायची गरज नाही पडणार. तर चला आता आज आपण जे पाहुणे आलेले आहेत त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव स्वप्नील शिरोळकर. बरं. राहायला मी पुण्यामध्ये आहे, IT प्रोफेशनल आहे आणि रायडिंगसुद्धा करतो मी. ओके. आणि मूळ गाव कुठलं तुमचं? मूळ गाव नरसोबाची वाडी, शिरोळ. अच्छा. पण जन्मापासून पुण्यातच. म्हणजे पुणेकरच. बरं. काय कसे अनुभव घडले आणि सुरुवात कशी झाली? सुरुवात अशी झाली की एक चकवा नावाचा जो प्रकार आहे त्याचा अनुभव आला होता आम्हाला. आम्ही कॉलेज वयीन सगळे 11वी-12वीला असताना गाडी आमच्याकडे 1 किंवा 2च. माझी एक करिझमा होती आणि अजून एका मित्राची पॅशन गाडी होती आणि फिरायला मित्र जाणार आहे 8. तर माझी गाडी थोडीशी लांब असल्यामुळे कसं स्वेटशर्ट काढलं होतं आणि मागे ठेवून आम्ही एका गाडीवर 5 जणं सिंहगड कॉलेज ते तोरणा असं गेलो होतो आणि दुसऱ्या गाडीवरती 3 जण, असे 5 आणि 3 8चं. त्यावेळेस काही ट्रॅफिकचं एवढं काही स्ट्रिक्टली नव्हतं, हायवे रिकामा होता. तर फिरत गेलो आणि त्यावेळेस नुकताच तो आत्ता जो आपण खाडी पूल पाहतो ना, म्हणजे बायपास 2 बोगदे झालेत बघा, त्याचं काम चालू होतं आणि कोणीतरी आम्हाला सांगितलं की यार तो रोड चालू झालेला आहे, जातं का तिथे. ठीक आहे जाऊया. पुढे गेलो, बघतोय तर ब्रिजचं काम चालू होतं. एवढी गॅप होती शिल्लक. पण म्हणतो ना आपण सळसळचं रक्तात. मागून मी गाडी उचलली, पुढून एकाने गाडी उचलली, असे 2-3 मिळून उचलून गाडी त्याच्यावरती ठेवली. गाडी घेऊन पुढे आम्ही तिकडे तो ब्रिज क्रॉस केल्यावर परत तशीच गॅप होती. पण आता झालं काय, गाडी चढवायला सोपं होतं तिथे, थोडीशी गॅप कमी असल्यामुळे गाडी चढवली, पुढे गेलो. बोगद्यामध्ये गेल्यावरती लोकांनी आम्हाला अडवलं, तुम्ही इथून कसे काय आले. तर त्यांना सांगितलं की नाही बा, आम्हाला सांगितलं रोड चालू झाला आहे, हे दिसते का तुम्हाला, म्हणे काम बिम सगळं चालू आहे, कसे काय आले तुम्ही. आता इथून परत जा म्हणलं. आता इथून कुठे परत जा म्हणलं, बोगद्याच्या पलीकडे गेलं तर शिवापूर लागेल, मी तिथंच राहतो म्हणलं. सांगताना फक्त नाव त्यांना दुसरं सांगितलं, मी आडनाव वेगळं सांगितलं, जरा वजनदार व्यक्तीचं नाव सांगितलं, त्यांनी सोडून दिलं आम्हाला तिथे. पुढे गेलो. मग थोडंसं पुढे गेल्यानंतर कापूरहोळच्या इकडे आम्ही नाश्त्याला थांबलो. कापूरहोळला नाश्ता करताना लक्षात आलं की अरे आपण थोडंसं पुढं आलेलो आहे, वेलला मागे राहिलं नसरापूर फाटा. मग नाश्ता वगैरे केला. नाश्ता करून आम्ही U-टर्न घेऊन आम्ही नसरापूरच्या बाजूला आलो. पहिलाच अनुभव आम्हाला की राजगड आम्ही 2-3दा केलं होतं पण तोरणाला कधी गेलो नव्हतं. पण म्हटलं चला तो पण एक्सपिरियन्स घेऊया, कारण ट्रेकिंग चांगला आहे, खडतर प्रवास आहे तो सुद्धा, आणि म्हणतो ना आपण कस लागते चांगल्या ट्रेकरची सुद्धा, असा मिड लेवलचाच आहे पण मजा येते त्याला. तर आम्ही वेल्ला गावात पोचलो. तिथे गाड्या खाली पार्क केल्या. तर हॉटेलवाला होता, तो म्हणला काय नाही बिंदास जावं म्हणला, चावी द्यायची तर चावी ठेवून जा, कारण बऱ्याच जणांचे अनुभव असे असतात ट्रेकिंगला जातात, चावी कुठेतरी पडते, जॅकेट कुठेतरी राहतं, नंतर प्रॉब्लेम येतात. मग त्या दादांना आम्ही चाव्या पण दिल्या आमच्या गाडीच्या, हेल्मेट दिलं होतं माझं, आणि ठेवून आम्ही वरती गेलो. मग त्यांना विचारलं की कसं जायचं रोड, काय नाही म्हणजे पाय वाटे तुम्हाला जाताना लोक दिसतीलच. आणि ॲक्च्युअली आम्ही कॉलेज बंक करून गेलो होतो. सांगताना घरी सांगितलं होतं आम्ही की आज आमची व्हिजिट आहे हे ते, पण सांगितलं नव्हतं की आम्ही ट्रेकिंगला चाललो होतो. तर बुधवारचा दिवस होता, लेक्चर आमचे नव्हते, पहिले 2 लेक्चर केले होते, करायचं काय, तर चला असं करून आम्ही प्लॅन केला होता. मग गाड्या खाली लावल्या, हळूहळू वर चढायला सुरुवात केली. तर तोरणा किल्ला भरपूर ऐकलं होतं, स्वराज्याचं पहिलं तोरण. तोरणा नाव का पडलं तर बघितलं तिथे तोरण जायची ती झाडं होती ना, ती पाहिली तिथे. तेव्हा आम्हाला कळलं की अरे याच्यामुळं तोरणा नाव आहे. स्वराज्याचं तोरण हे नंतर ते अपभ्रंश नंतर लावलेली गोष्ट आहे ही. मग असंच फिरत पुढे गेलो तर एक प्राण्यासारखं सदृश्य आम्हाला काहीतरी दिसलं.
त्यावेळेस मला मस्ती जास्त, मी दगड घेतला आणि मारला. तर ते सळसळत पुढं गेलं आणि एका कट्ट्यावरती जाऊन उभं राहिलं. आम्हाला वाटलं कुत्रंच आहे, म्हणून मी परत दुसरा दगड घेतला आणि दुसरा दगड मारला त्याला. जेव्हा त्यांनी पलटी मारली तेव्हा लक्षात आलं की त्याची शेपटी झुपकेदार आहे, की तो लांडगा होता, बापरे, कुत्रं नाही. असं करत मग नाही का, अरे कशाला तू असं केलं, ते अंगावर आलं असतं, चावलं असतं, असं आमचं 8 जणांचं बाकीच्यांचं डिस्कशन. चल रे काय नाही होत. त्यावेळेस सगळ्यात जास्त डेअरिंगबाज मीच. गेलो हळूहळू वर. कधी असं एक साधारणतः 1.5-2 तासामध्ये 2 तास पकडून चालवतो मी. 2 तासात आम्ही वरती किल्ल्यावर पोहोचलो. थोडी दमछाक झाली होती, थोडं रिफ्रेश झालो, कारण एक तर तोरणा किल्ल्यावर पाण्याची स्तोत्र खूप कमी आहेत, 1-2च कुंड आहेत. तर मी काय विचार केला, आता आपण थकलो आहे, थोडंसं रेस्ट घेऊया. स्नॅक्स वगैरे बघितलं, कुणाकडे तर काही नव्हतं. पाण्याच्या बॉटल होत्या, त्या पण संपत आल्या होत्या, आणि एक छोटंसं कुंड होतं आणि पाणी गढूळ होतं. तर मला अनुभव कसा लक्षात आहे की आम्ही रुमाल घेतला होता, तर पाण्याच्या कुंडात रुमाल बुडवायचा आणि वरती असं धरून बॉटल खाली लावायचा आम्ही. जो गाळ येतो रुमालात राहायचा, मग रुमाल झटकून परत अशा 2 बॉटल भरल्या आम्ही. मग नंतर आम्ही असं ठरवलं की आता काय करूया, आपण 2 ग्रुप करूया. 4 जण ह्या साईडला फिरायला जातील, 4 जण ह्या साईडला फिरायला जातील. म्हणून पहिला ग्रुप जो होता तो झुंजार माचीच्या दिशेने गेला. दुसरा ग्रुप माझा होता, आम्ही या बाजूला गेलो दुसऱ्या. म्हणजे चला म्हणलं नाही का, थोडं एक्सप्लोअर तिकडे करा, तुम्ही इकडे करा. आणि त्यावेळेस साधे फोन होते, न टच स्क्रीन वगैरे का नाही. 3315 नावाचा फोन होता, बटनवाला मोबाईल, बस तेवढाच. म्हणजे काय इमर्जन्सी असेल तर एकमेकांना फोन करा. आणि 8 जणांमध्ये फक्त 2च मोबाईल होते, एक माझ्याकडे आणि अजून एक दुसरा स्वप्नील होता त्याच्याकडे, पवार म्हणून. ठीक आहे, तो त्या बाजूला गेला. आणि असंच फिरत 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 मश्करीत नाही का आम्ही हे केलं ते केलं. कॅमेरा नव्हता कुणाकडे, पण म्हणतो ना आपण डोळ्यांचे कॅमेरे, सगळं अनुभव घेत होतो आम्ही त्या गोष्टीचा. आणि त्यावेळेस रश जास्त नसायचा किल्ल्यांवरती, आणि तो किल्ला कसा की गाडीवरती जात नाही, तुम्हाला कंपल्सरी ट्रेक करतच जावं लागतं. असंच मजा घेत 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 आम्ही पाहिलं तिकडे. तर एक थोड्या वेळी मला असा अनुभव आला की कोणतर आपल्याला आवाज देत आहे. मी पहिल्यांदा दुर्लक्ष केलं. माझ्या मित्राला म्हणलं, तुला आवाज येतोय का रे? म्हणलं हा आवाज तर येतोय म्हणलं, पण ओळखीचा नाही वाटत आहे. काय आवाज येत होता? ए स्वप्नील इकडे आहे ना, ए खाली आहे ना, हो भारी स्पॉट आहे, हा भारी स्पॉट आहे. असं 2 वेळा आवाज ऐकू आला. मग आम्ही काय केलं, थोडंसं त्या तटबंदीच्या जवळ जाऊन थांबलो. तिथे पाहिलं तर ते 4 जण जे माझे मित्र तिकडे फिरायला गेले होते ना झुंजार माचीच्या बाजूला, तेच 4 जण मला खाली दिसले. बापरे, एवढे लवकर कसे काय? तोच प्रश्न मला आला. मी म्हणलं हे मश्करी करतायत म्हणलं, कारण आमच्याकडे खट्याळे सगळे मित्र, की बाबा म्हणलं. परत त्यांनी आवाज दिला, हात करतोय मला. आणि माझेच मित्र कशावरनं, तर उंचावरनं जरी पाहिलं, आता मी तुम्हाला पाहतोय, तुमची ब्लॅक जीन्स आहे, व्हाईट शर्ट आहे, याच्यावरनं कळणार की बाबा हा दादा आपल्या इकडे खाली थांबलेत बरं का, आणि आपल्यालाच आवाज देत आहेत. म्हणून मी पण त्याला आवाज दिला, ए केतन, ए सुमित, असा आवाज दिला त्यांना. तर त्यांचं काही रिॲक्शन नाही, एकच फक्त व्यक्ती बोलत होता मला तिथून. म्हणलं हे असं काय झालं नाही का. तर माझा मित्र पण आला जवळ. म्हणलं तुला काय दिसतंय? म्हणलं अरे एक की 4 जण हे खाली थांबलेत, म्हणलं आपली मश्करी करतात, आपल्याला म्हणले त्या बाजूला जातो हे इथं खाली थांबून आपल्याला छेडतायत. म्हणलं हे. म्हणलं बरं. म्हणलं एक काम कर, म्हणलं तो फोन कर त्याला. म्हणलं ठीक आहे. आणि असं शेजारी थांबूनच आमचं डिस्कशन चाललं आहे, त्याच्याकडे बघत बघत. त्या मुलाला काय कोण दिसत नव्हतं, पण मला दिसत होते, म्हणून मी फोन केला. आता आपण किती उंचावरून किंवा लांबून पाहिलं, एखादी आकृती आपल्या डोळ्यासमोर दिसली, त्याला फोन केला. फोन काय कोण आपल्या खिशात असा ठेवलेला असतो, एक तर वरच्या खिशातनं काढणार किंवा पॅन्टच्या खिशातनं काढणार, ती आपल्याला ॲक्टिव्हिटी दिसून येते की बाबा खिशातनं फोन काढलाय, कानाला लावलाय, बोलतोय. जो व्यक्ती मला आवाज देतोय त्याच व्यक्तीला मी फोन केला, तर तो फक्त हात वर करून मला आवाज देतोय. आणि मी इकडे तर मी फोन लावलाय, रिंग वाजते, त्यांनी फोन उचलला. म्हणलं का रे बाबा कुठे आहेस तू? म्हणलं आम्ही माचीच्या बाजूला आलो आहे. म्हणलं मस्करी करू नको, मला तू समोर दिसतोय. म्हणलं अरे मस्करी कशाला करेल बाबा. म्हणला आई शप्पथ सांगतोय मी माचीच्या बाजूला आहे. म्हणलं बरं काय करताय तुम्ही, कोण कोण आहे? म्हणलं आम्ही 4च आहेत. म्हणलं तुम्ही 4 माझ्या डोळ्यासमोर आहेत. म्हणलं खोटं बोलायचं ना. म्हणलं समोर आला ना, म्हणला माझ्यासारखं कोण वाईट नाही. म्हणलं अरे नाही रे स्वप्नीला बा, मम्मी शपथ सांगतोय, भावाची शपथ सांगतोय, सगळ्यांचं असं बोलायला लागलं, एक नॉमिनल नाही का, की मला विश्वास बसावा. म्हणलं हा एवढा बोलतोय, हा खोटं तर कधी बोलत नाही. मस्करी करेल म्हणलं, खोटं नाही बोलणार, हा शब्द पण खोटे घेणार, शब्द खोटे घेणार नाही. कारण आईची शपथ तुम्हाला माहिती, मराठी माणूस कधी आईची शपथ खोटी घेणार. बरोबर. मग झाला असं की परत त्यांनी आवाज द्यायला सुरुवात केली. इकडे माझा मित्र म्हणतात तू कशाला भिंतीवर चढतोय. म्हणलं अरे बघू तर, म्हणलं कोण आहे नाही काय हे. परत त्यांनी आवाज द्यायला सुरुवात केली. मी फोन चालूच आहे, फोन ठेवलेला नाही आहे. अरे म्हणलं का मस्करी करतोय बाबा. म्हणलं अरे बाबा नाही, म्हणलं मी नाही आहे तिथे. असं म्हणून मी फोन ठेवला आणि भिंतीवरती चढलो. एकटक असं बघत राहिलं त्याच्याकडे. काही क्षणासाठी तर मला असं जाणवलं की माझा बाहेरच्या सगळ्या जगाशी संपर्कच तुटला आहे.
माझा मित्र माझ्या शेजारी आहे, तो मला हलवतोय, काय काय बोलतोय, त्याचा आवाज मला येत नाही, पण त्या समोरच्या 4 जणांचा मला दिसती आकृती तिथनं. एकाचा आवाज येतोय, बाकी शिट्ट्या वाजवत आहेत. तुम्हाला माहिती कॉलेजची पुरं म्हणलं ती शिट्टी वाजवणार, आरडाओरडा करणार. तेच मी बघतोय आणि एकदम असं हिप्नोटाईज झाल्यासारखं झालं मला तिथे. मी बघत पुढे कधी भिंतीवरती चढलो मला कळलंच नाही. आणि एक क्षणात काय झालं, एक कुत्रं होतं. ते कुत्रं असं आलं, म्हणजे मला तर दिसलं नव्हतं ते, पण झालं काय की माझा एक पाय त्या भिंतीच्या पलीकडे पडणार आणि दुसरा इकडे होता. दोन्ही पायाच्या मध्ये घुसलं ते आणि माझा पाय घसरला आणि तोल गेला माझा. तोल गेल्यावरती माझा हात खाली टेकला आणि म्हणतो ना आपण आय कॉन्टॅक्ट जो असतो तो आय कॉन्टॅक्ट तुटल्यासारखा झाला. थोडक्यात एक क्षणामध्ये तो आय कॉन्टॅक्ट तुटला माझा. ते तुटल्यानंतर मी खाली बघतो तर माझ्या थोडंसं पायाला लागलं. अरे म्हणलं कुत्रं कुठून आलं म्हणलं हे नाही का. मग खाली मी कुत्र्याकडे बघतोय, त्याला पहिलं मी हाकलणार. माझा मित्र म्हणलं काय आलं तुला, तू कशाला वरती चढला होता, तुला एवढा आवाज देतो, तुझ्या शेजारी उभा राहतो, तुझी पॅन्ट ओढतोय मी, तरी तू एवढा जोर लावून वरती गेला की ते आता असं वाटत होतं की तू वरनं खाली पडतोय का काय. मला काहीच कळलं नाही की माझ्यासोबत काय घडत होतं. मग कसं बसं त्यांनी मला खाली आणलं, तिथं पाणी पिलं आम्ही. थोडंसं पुढे गेल्यानंतर एक छोटं देवीचं मंदिर आहे बघा वरती, त्या मंदिरात बसलो आम्ही तिथे. म्हणलं आता काही इकडून जायची आपली धडगत नाही बाबा, आता म्हणलं काहीतरी विचित्र घटना घडते माझ्यासोबत म्हणलं ही. तर मी अजूनही म्हणजे हात थरथरतायत माझे ते बघताना, कारण मला तो काटा आलता अंगावरती की ते बघितलं ना. म्हणजे आज ह्या गोष्टीला जवळपास 20 वर्ष होऊन गेले असतील, पण अजूनही तो क्षण म्हणजे परत माझी हिंमत झाली नाही की कधी तिकडे जावं. मी बसलो मंदिरामध्ये, माझ्या मित्राबरोबर ते डिस्कशन. म्हणलं तुला नाही दिसलं का रे. तो म्हणलं नाही रे म्हणलं स्वप्नील नाही दिसले मला. म्हणलं अरे म्हणलं तू खोटं नको बोलू म्हणलं, एक तर म्हणलं तू तरी मस्करी करतोय, आता ते तरी मस्करी करतायत. म्हणलं नाही. एक साधारणतः 3-3.5 तासानंतर थोडासा सूर्य मावळात आलं, बाकीचे 4 जण आले. मग आमचं ठरलं होतं की या स्पॉटला आपण भेटायचं. त्या स्पॉटला आम्ही भेटलो, बसलो, पाणी वगैरे देवाणघेवाण झाली. मग त्यांना म्हणलं की तुम्ही मला 4 जण खाली दिसले होते, तुम्ही खरं सांगा आम्हाला छेडायला तिथे थांबले होते ना. परत शब्द घेणं झालं. अरे बस का इतके वर्ष ओळखतो, शाळेत आपण इतक्या वर्षापासून आहे, कॉलेजला आहे, रोज तर आपण एकत्र असतो, एवढं खोटं बोलू का आम्ही तुझ्याशी. बॅक ऑफ माइंड माझ्या तेच चालू राहिलं की बाबा काहीतरी विचित्र घटना घडलेली आहे आपल्यासोबत. थोडी धाकधूक होती, पण म्हटलं की त्यातल्या त्यात ग्रुपमध्ये थोडासा डेअरिंगबाज मी. म्हणलं आता इथं थांबण्यात काय जास्त अर्थ नाही आहे, अंधार पडत चालला आहे, आपलं इथून घर जवळपास 50 किलोमीटर लांब आहे, तर आपण हळूहळू पुढं जाऊया. पुढे आलो, परत नसरापूर फाट्यावरती थांबलो, चहा घेतलात. का कुणास ठाऊक मनात आलं की बाबा नाही का की विचारावं कुणाला की बाबा काय झालं आहे काय नाही. पण आता इथं कोण ओळखीचं नाही काय नाही. नाश्ता करता करता एक काका भेटले आम्हाला. त्यांनी एक आमचं ओव्हरऑल डिस्कशन ऐकलं की बाबा हे पोरं असं म्हणतात. मग ते येऊन म्हणले कुठं राहता तुम्ही, काय करता. असं बोलता बोलता कळलं की ते पाटबंधारा खात्याचे अधिकारी होते. कुंजवणी धरणाचं काहीतरी काम चालू होतं, त्यासाठी ते तिथे आले होते. मग त्यांनी म्हणलं की कुठे गेला होता तुम्ही. म्हणलं मी तोरणा किल्ल्यावरती गेलो होतो. म्हणलं असं. म्हणलं तुम्ही कोणी नॉनव्हेज वगैरे काय खाल्लं होतं का, तेलकट तुपट. म्हणलं असं तर काय नाही. म्हणलं नॉर्मल चहा बिस्किट वगैरे खाऊन आम्ही वर गेलो होतो आणि आता खाली आलो इकडे. पण अशी घटना घडली आमच्यासोबत नाही का. बाकीच्यांना कुणाला काय नाही, पण मला दिसत होतं. ते म्हणले की तिथं वरती चकवा होतो, बऱ्याच जणांना चकवा लागतो. तुझं नशीब एवढं चांगलं आहे ना की तू त्या घटनेकडून कसं काय तू त्यातनं बाहेर आला हे आम्हाला आश्चर्य वाटतं. कारण बऱ्याच जणांचे अनुभव असे आहेत की वरतून किल्ल्यावरनं खाली पडलेत लोक, काही जणांचे अपघात झालेले आहेत, काही जणांनी दरीत उड्या मारलेल्या आहेत, काही जणांनी ते झाडं झुडपं दिसतात ना वेड्यासारखे पळत सुटलेले आहेत आणि कुठेतरी जाऊन अपघाती त्यांचा मृत्यू झालेला आहे. की खूप क्वचित असे अनुभव असतात की त्यातनं तू वाचला आहे की नशीब तुझं चांगलं आहे, बलवत्तर आहे. ह्याच्यानंतर आम्हाला पहिल्यांदा कळलं की चकवा नावाची गोष्ट काय असते, म्हणजे ते कशाचंही रूप धारण करतं किंवा काय. मग आम्ही घाबरलो होतो, पण आता काय करायचं, घरी तर जायचंच आहे, घरी तर सांगायचं आहे. आता म्हणलं घरी फोन केला तर घरचे पॅनिक होणार, त्यापेक्षा म्हणलं आपण हळूहळू जाऊया. त्यातनं अंतर पण लांब जवळजवळ आता नसरापूर ते आमचं घर म्हणलं तरी 40-1 किलोमीटर असणार. पुढे आलो, येताना मग शिवापूरचा दर्गा लागतो बघा. का कुणास ठाऊक मनात आलं की बाबा चल आत जाऊन यावं आपण. मी कधी जात नव्हतो किंवा काय नाही, असं नाही की कुठलं धार्मिक द्वेष आहे किंवा काय नाही, पण एक क्षणासाठी मनात आलं की चला आपण जाऊया तिथे नाही का. तर बाकीच्या मित्रांचा विचार घेतला की काय करूया, जायचं का. थोडीशी भीती पण वाटते, म्हणलं की एवढं आपण काहीतरी बघितलं आहे वाईट तर जाऊया आपण. म्हणलं ठीक आहे. मग गेलो, पाया बिया पडलो, म्हणलं बाबा जे काय माझ्या मागं लागलं असेल ना ते इथनंच परत जाऊ दे म्हणलं. मी खूप घाबरलेलो आहे, जे काय मनात आहे ना ते असं बोलून टाकलं तिथे की बाबा मी घाबरलेलो आहे, मला सुखरूप घरी पोचवा म्हणलं. घरी आलो तर एक नॉर्मल थंडी ताप भरल्यासारखं झालं होतं मला. आणि 2 दिवस झालं तीच गोष्ट रिपीटेड होत होती की
त्या गोष्टी दिसत होत्या मला की अरे असं बोलवलं होतं, म्हणजे नाही का म्हणतो ना आपण सायकोलॉजिकल इम्पॅक्ट खूप बेकार पडला होता माझ्यावरती. 4-5 दिवसानंतर मी कॉलेजलाही गेलो नव्हतो, खूप घाबरलो होतो. मग मला विचारलं काय झालं, मी घरी सांगितलं की असं असं झालेलं आहे. आता कसं असतात, घरात जुने जाणती लोक असतात, आजी आजोबा असतात, त्यांना काही नुसके माहिती असतात की आपण नाही का. मग एक म्हणतो ना आपण छोटासा उतारा टाईप केला होता आजीने, दामटं घेऊन त्याच्यावरती अंडं ठेवून असं काहीतरी ते एका चौकात नेऊन ठेवलं होतं अंधारात रात्रीच्या वेळेस. त्याच्यानंतर ते थोडीशी भीती वगैरे कमी झाली माझी. पण 1 सेकंद तो जो आय कॉन्टॅक्ट झाला नसता तर आज मी इथे तुमच्यासमोर नाही. तो जो तुटला ना तिथे, कुत्रं आलं काय माहीत नाही बा, कुठून आलं कसं आलं. मग त्या ज्या चकवा लागला होता ते सोडून कळलं का की ते ॲक्च्युली कुठली शक्ती काय, तो काय विषय कळला का एक्झॅक्टली? काहीच कळलं नाही. फक्त त्या काकांकडनं जेव्हा सांगितलं ना आम्हाला की अशा गोष्टी घडतात, काही जणांचे अनुभव खूप वेगळे आहेत म्हणले. काही जणांना पाऊस जाणवतो तिथे अचानक किल्ल्यावरती, काही जणांना आवाज येतो, वारा सुटतो जोरात, धडधड धडधड आवाज यायला सुरुवात होती, किंवा म्हणतो ना आपण एक विचित्र असा कर्कश आवाज येतो त्यांना. अशा गोष्टी घडतात तिथे असं ऐकायला मिळालं होतं आम्हाला. बरं, मग घरी आल्यानंतर तुम्हाला काय त्रास वगैरे झाला का? हो, त्रास झाला होता. काय काय झालं? भयंकर थंडी ताप भरला होता मला. तुमच्या बरोबर तुमच्या मित्रांना भरला होता का फक्त तुम्हाला? नाही, मला एकट्यालाच झालं होतं ते. मग काय सोल्युशन कसं काढलं त्याच्यावर? सोल्युशन आजी होती ना आमची, तर आजीला म्हणतो ना आपण की जुन्या लोकांना काही गोष्टी माहिती असतात की बाबा असं केलं तर काय करावं, किंवा सेन्स असतो या गोष्टींचा. सेन्स असतो. मग ते एक छोटासा उतारा करून आजीने माझ्या टाकला होता. त्याच्यानंतर मग 2-3 दिवसानंतर बरं वाटायला लागलं मला. पण तेव्हापासून कानाला खडा की बाबा अशा रिस्की गोष्टी करायच्या नाहीत. तेव्हापासून जवळपास माझं पूर्ण ट्रेकिंगच बंद झालं होतं. अच्छा, घरी सांगितलं होतं ह्या सगळ्या गोष्ट घरी? घरी मी 2 दिवसांनी सांगितलं. जेव्हा ताप वाढला ना, खूप ओरडले घरचे की तुम्ही जाताच कशाला असं. बरं, जाता तर कोणतरी जाणता लोक कोणतरी सोबत घेऊन जायचं ना, कारण एक तर आमचं वय किती 16-17 वर्षाचं, त्यातल्या त्यात लायसन्स पण नाही, तरी विदाऊट लायसन्स आम्ही गाडी घेऊन गेलो होतो तिथे. आणि ओळखीचं कोणच नाही सोबत, कारण कसं वाटाड्या तरी जवळ असावं ना की बाबा कुठून जायचं आहे, कुठून यायचं आहे. आणि तिथला माहितीगार जर असेल तर तुम्हाला व्यवस्थित गाईड करू शकतो. माहिती नाही, काय नाही, मनात आलं चला, अशी गोष्ट घडली होती ती. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा कुठला अनुभव आहे? दुसरा एक अनुभव असा होता की माझा बड्डेला आहे ना, आता तुम्हाला माहिती तरुणाई म्हणले की रात्री 12 नंतर फोन येणं सुरू होतात. 12 वाजले होते, घरचे साधारणतः 10:30-11च्या दरम्यान झोपले होते. मला फोन आला म्हणून मी म्हणलं तर घरचे झोपलेत, कशाला आपण डिस्टर्ब करायचं, बाहेर जावं. एका मित्राचा फोन आला ठेवला, दुसरा आला, तिसरा आला, असं करत अंगण मोठं होतं माझं. बोलता बोलता काय आलं, दरवाजा उघडून मी बाहेर गेलो. बाहेर गेल्यानंतर मी आपला फोनवर बोलतोय, थँक्यू, सगळ्यांचे बड्डे विश घेतोय. तर झालं असं की मी असं थांबलो होतो आणि माझ्या मागून एक 5 बायका आल्या. सवासणी बायका असतात ना, म्हणजे आता नुकतीच वटपौर्णिमा झाली. वटपौर्णिमेची एखादी स्त्री तुम्हाला आठवते का? केसात मळलेला गजरा, छान आवरलेलं असतं, शृंगारी असतं, पूर्ण दागदागिने घातलेले असतात. तर पैंजणाचा आवाज यायला सुरू झाला मला. मी आपल्या फोनमध्ये गुंग. पण नंतर काय झालं, थोडं जवळ आल्यानंतर मला त्या मोगऱ्याचा स्मेल यायला लागला. म्हणून मी सहज मागे बघितलं तर त्या 5 बायका अशा चालत चालल्या होत्या आणि 2-3 लहान मुलं होती त्यांच्यासोबत. बापरे, एवढ्या रात्री? हां, साधारणतः 12:15-12:30च्या दरम्यान होता. आणि त्या दिवशी होती अमावस्या, म्हणजे आषाढीची जी अमावस्या, गटारी अमावस्या जी म्हणतो आपण, ती अमावस्या होती. आणि ज्या ठिकाणी मी राहायचो त्या ठिकाणी नदीही जवळ होता, ओढाही जवळ होता. तर बरेच जण म्हणायचे की बाबा ह्या अमावस्या पौर्णिमेला अशा घटना घडतात, थोडंसं टाळावं आपण बाहेर जाणं. पण ते काय एवढं ध्यानात नाही आलं माझ्या. मी आपलं फोनवर बोलण्याच्या नादात गुंग. तर ती एक स्त्री इतक्या जवळनं गेली ना की अजूनही अंगावर काटा येतो माझ्या, की तिचा पदर पूर्ण माझ्या खांद्याला टच होऊन असा पुढे गेला. तर मी लावो ताई बघून चाला ना, म्हणजे फोनवर बोलताना. माझा मित्र कुणाशी बोलतो म्हणलं, एवढा रात्री कुठली ताई मी बोलायला लागला तू. म्हणलं अरे एक लेडीज माझ्या जवळनं गेली आता, म्हणलं तिचा पदर लागला मला. आणि कुठलाही प्रकारची म्हणतो ना आपण तिची ॲक्टिव्हिटी अशी की फक्त ती चालत चालली, कुठला रिस्पॉन्स नाही, काय नाही. म्हणजे आवाज दिल्यानंतर साधारणतः कसं एखादं सॉरी बरं का किंवा नाही का मागे वळून बघतो, अजिबात नाही, सरळ गेले. एक साधारणतः 7 ते 8 फुटानंतर ते दिशेने अशा झाले. आणि मी समोरच बघतोय, म्हणजे असं जसं तुमच्याकडे बघतोय ना मी, ह्या बायका अशा समोर चालत चालत होणार, मी फोनवर बोलतोय, नजर तर समोरच आहे माझी. आणि चाळ सिस्टीम असल्यामुळे कसं तिथे प्रत्येकाचे घराशी जवळ आहेत, डावीकडे गेली काय उजवीकडे गेली काय दिसले असते. आणि म्हणलं इथं तर आपलं लहानपण गेलेलं आहे, म्हणलं यातल्या लेडीज कोण आपल्या इकडच्या नाही आहेत. आणि नॉर्मल स्ट्रीट लाईट्स आपले येल्लोवाले जे असायचे ना, हॅलोजनवाले, ते होते. कुठं गायब झालं म्हणून मी थोडंसं पुढं चालत गेलो बघायला. समजा कुठल्या घरात बायचान्स माझ्या नजर चुकीने गेली म्हणलं आपण, दरवाजाचा आवाज तर आला असता लावताना, बरोबर, किंवा इतक्या लवकर कोण पटकन दरवाजा बंद करत नाही. बरं 5 बायका म्हणलं तर आपलं कसं माहिती आहे ना, रमत गमत आत जाणार, काही दिसेना.
मग थोडंसं म्हणलं रे जाऊ दे आपला भास असेल. घरी आलो, झोप काढली मस्त, बड्डेला गेलो, सेलिब्रेशन केलं मित्रांबरोबर. डेक्कनमध्ये एका हॉटेलमध्ये सगळे मित्रमैत्रिणी आम्ही भेटलो, बड्डेचा केक कापला विपला सगळं झालं, जेवण वगैरे केलं, घरी आलो. घरी आल्यानंतर मला थोडंसं काहीतरी विचित्र वाटायला लागलं. मी नाही का भीती एक प्रकारची, डचकून उठायला लागलो मी झोपेतनं. मग आई म्हणली काय झालं. आई म्हणलं काहीतरी विचित्र घडतंय माझ्यासोबत म्हणलं, पण मला कळत नाही आहे काय. मग झोपलो मी. दुसऱ्या दिवशी उठलो तो थोडासा फीवर जाणवला. म्हणलं पावसाळ्याचे दिवस आहेत, व्हायरल असू शकतं. दुसऱ्या दिवशी रात्री मला आवाज आला पैंजणाचा. म्हणलं नाही, म्हणलं हे काल रात्री आपल्यासोबत जे घडलं आहे ना म्हणलं त्याचंच आपलं काहीतरी कॉलबॅक चाललं आहे आपल्या डोक्यामध्ये, म्हणून मी इग्नोर केलं. तिसऱ्या दिवशी मी जिथे झोपलो आहे तिथून असं कोणाचा तरी वावर दिसला मला. मी घाबरलो, उठलो. मामाजवळ असायचा. म्हणलं मामा असं असं झोप रे. म्हणलं काय नाही तुला भास झाला आहे. तिसऱ्या चौथ्या दिवशी जाणवायला लागलं की छातीवरती कोणतरी हात ठेवतंय, बसतंय. एकदम जोरात ओरडून उठलो मी. आई म्हणली काय झालं, काय एवढा ओरडला. म्हणलं अगं माझ्या अंगावर कोणतरी बसलं होतं म्हणलं, आई कॉलर अशी पकडली होती म्हणलं. म्हणली काहीतरी तू पिक्चर बघितला असेल भूताचा, त्याच्यामुळे तुला अशी घटना तुला जाणवत आहे. नंतर नेक्स्ट डे स्वप्नामध्ये मला दिसलं की आमच्या घराच्या मागे एक मोठी खिडकी होती. सगळ्यात म्हणजे किचन होतं आमचं, किचनला एक मोठी होती, साधारणतः 6x6ची खिडकी असावी ती. आणि जुने नाही का लाकडी आपले फ्रेम असते बघा, जुनं बांधकाम होतं तिकडे. तर खिडकी मी लावतो आणि खिडकी लावताना माझा कोणीतरी हात पकडला. दिसतोय हातात बांगड्या वगैरे नाही का, एका लेडीजचा हात आहे. मी ओरडलो जोरात. आणि म्हणजे इकडे ओरडतोय स्वप्नात मी, पण तोंडातनं आवाज निघत नव्हता. आणि मामा शेजारी झोपलाय, तो मला हलवतोय उठवतोय. काय झालं, मी फक्त असं जोरजोरात ओरडत होतो. तर मला स्वप्नात असं दिसलं की त्या बाईने माझा हात पकडलाय आणि ती मला म्हणते की तू जगतोस कसा हे मी बघते आता. फुल घामाघूम झालेलो आहे, ताप अंगात भरलेला. मग मामा म्हणला काय झालं. म्हणलं मला असं असं स्वप्न पडलं आहे. मग दुसऱ्या दिवशी घरी डिस्कशन, आई मामा आजी यांच्याशी बोलणं झालं. मग ते आमच्या परिचयाचे एक काका होते, त्यांच्याकडे गेलो, त्यांना विचारलं. तर ते म्हणले काहीतरी बहुतेक बाहेरची बाधा झाली असावी. परत आधीसारखंच, एक तर तुम्हाला सांगितलं ट्रेकिंगच्या वेळेस आम्हाला ओरडा की रात्रीचं बाहेर कशाला असं. परत तेच लेक्चर चालू झालं घरी आल्यावरती. ते म्हणले एक काम करा 2 दिवसांनी या परत. 2 दिवसांनी परत आले, त्यांच्याकडे गेलो, बसलो त्यांच्यासमोर. त्यांनी मला पूर्ण घटना सांगितली की काय घडलं कसं घडलं हे. आणि त्यावेळेस असं होतं की अभ्यासात फार हुशार नाही मी, पण ॲव्हरेज असायचो. कॉलेज जाणंच बंद झालं माझं, आजारपण सुरू झालं. आणि अचानक काय झालं, माझा डावा पाय दुखायला सुरुवात झाली. आपण पहिले क्रिकेट खेळायचो मी, इंटर स्कूल, इंटर कॉलेज, इंटर युनिव्हर्सिटी लेवलपर्यंत मी खेळलेलो आहे. आणि तसं नाव माझं प्रसिद्ध होतं. आजही तुम्ही दत्तवाडीमध्ये जर स्वप्नील नाव हे घेतलं तर दोनच गोष्टीमुळे ओळखतात. एक तर त्याच्याकडे करिश्मा गाडी होती, दुसरा तो क्रिकेट खेळायचा. आणि त्यातल्या तर 2003 साली इंग्लंडला क्रिकेट खेळलं होतं, त्यामुळे खूप फेमस. कॉलेजमध्येही शाळेमध्येही, आणि म्हणजे नाही का ज्युनियर जे होते शाळेतले मित्र वगैरे ते सुद्धा, आणि आजूबाजूच्या परिसरात सुद्धा. कारण दत्तवाडीसारख्या एरियातनं एक मुलगा परदेशात जाऊन क्रिकेट खेळतो, तिकडे चांगला परफॉर्म करून 1.5-2 महिने राहून परत येतो, त्यामुळे नाव थोडं चांगलं झालं होतं तिथे. तर थोडीशी शंका घरच्यांना काय आली की बाबा जलसी असते ना, की कुणीतरी काहीतरी याच्या अंगावर टाकलं असेल किंवा काय. आणि असते माणसाची वृत्ती, काहींना चांगलं बघवत नाही. आणि दुसरा काय प्रभाव होता घरामध्ये मताचा की काहीतरी याला बाहेरची बाधा झाली, हे आजीचं म्हणणं. मामांचं म्हणणं असं होतं की काहीतरी विचित्र घटना घडली आहे. मग आम्ही त्या काकांना विचारलं की बाबा काय झालं याला. तर त्यांनी असं सांगितलं की ह्याच्या पायाखालची माती कुणीतरी नेलेली आहे आणि त्याच्यावर प्रयोग केलेला आहे. तो आघोरी प्रकार असतो ना तो. म्हणजे मी सायन्सचा विद्यार्थी, मला ह्या गोष्टींवरती अजिबात विश्वास नव्हता. म्हणजे उतारा दिसला आम्ही लात मारून पुढे जायचो, अशी गोष्ट होती. कधी भीती नाही वाटली. पण पहिल्यांदा जेव्हा ते ऐकलं मी थरथर कापायला लागलो होतो. म्हणजे झालं काय असं, मग कुणी केलं असेल. हां, पण कसं असतं शक्यतो समजत नाही आपल्याला पटकन की कोण नाही. कोणतरी हितशत्रू असतात, काही जवळची असतात, काही परकही असतात, आजूबाजूची लोकं असतात. तर ही घटना घडली होती माझ्यासोबत. सातत्याने मला ना ती गोष्ट जाणवायची घरामध्ये. ती बाई अंगावर बसली आहे, मला धरती आहे, माझा गळा दाबती आहे.
थंडी ताप आहे, हे साधारणतः तुम्ही म्हणाल थंडी ताप हा कसा असतो, साधारणतः व्हायरल म्हणलं तरी 3 ते 4 दिवस. बरोबर. पण मला 2.5 वर्ष त्रास झाला या गोष्टीचा. कंटिन्यू 2.5 वर्ष त्रास होत होता या गोष्टी. डॉक्टरनी काय सोल्युशन वगैरे दिलं नाही का? एक्सरे काढले, MRI केलं, सगळं झालं. संचेती हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली होती. गोखले हॉस्पिटल म्हणून आहे आपल्या इकडे, त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली होती. लोकल आमचे फिजिशियन्स होते त्यांच्याकडे घेतली. म्हणजे डॉक्टर पण सगळे नॉर्मल, डॉक्टर पण चेंज करून पाहिले. इतका प्रकार बेकार झाला होता की नंतर मी स्टिरॉइडवरती होतो की एवढा मला पेन जाणवायचा गुडघ्यामध्ये. पायाला सूज तुम्हाला अशी नॉर्मल वाटणार, म्हणजे एखादा नाही का पाय मुरगळला किंवा नाही का लिगामेंट तुमचं झालं असेल टिअर तर थोडंसं, पण मला चालता नंतर येत नव्हतं. त्या काकांनी खूप प्रयत्न केले, तिथून मला दुसऱ्या माणसाकडेही नेलं. त्यांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांनी सांगितलं की बाहेरची गोष्ट झालेली आहे, म्हणतो ना आपण, मग काय करायचं आता. घरच्यांनी तर अक्षरशः एक टाईम असा आला की मी स्वतःच होप सोडली होती की मी आता जगतोय का नाही. कारण जो मुलगा फास्ट बॉलर आहे, ओपनिंग बॉलिंग किंवा फर्स्ट चेंज बॉलिंग टाकतोय, तो मुलगा चालतच नाही, म्हणजे चालता येत नव्हतं मला. अशी स्थिती झाली माझी. झोपून कंप्लीट 2-2.5 वर्ष. मित्र यायचे, मला रडू यायचं की अरे माझ्या कॉलेजला मला जायचं आहे पण मला जाता येत नाही आहे. मग ट्रीटमेंट पण चालू होती आणि हा इलाजही चालू होता. असं करता करता 2-2.5 वर्ष झाले. आणि नेमकं असं झालं की ज्या व्यक्तींकडे आम्ही पहिले गेलो होतो ती व्यक्ती आज हयात नाही आहे. त्या माणसाने खूप प्रयत्न केले माझ्यासाठी. मी अजूनही त्यांचं नाव घेऊन न करत त्यांचे आभार व्यक्त करतो, कारण तो माणूस जर नसता ना तर मी जगलो नसतो. देवीचं ठाण होतं त्यांच्याकडे. भरपूर त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले. स्वतः उतारा नेऊन टाकायचे, कधी मला त्यांनी हे केलं नाही. आणि गेले की इतका लाड करायचं ना माझा की अरे सोन्यासारखं पोरगं आहे, ह्याला काय झालं नाही का. आणि ते म्हणजे जेव्हा ते देवीला गाऱ्हाणं गायचं ना अक्षरशः रडायचे की ह्या लेकराचा काय दोष आहे, ह्यानी कुणाला दुखवलं नाही आहे, तुम्ही कसं काय असं वाईट का निष्ठुर कसं काय राहू शकते. आई तू बघ, तुझं लेकरू आहे, याला यातनं बाहेर काढा. असं करत करत 2-2.5 वर्ष गेले. ते काका वारले. त्याच्यानंतर आम्ही मग दुसऱ्या माणसाकडे गेलो. हळूहळू फरक यायला लागला. त्याच्यानंतर मी स्वतःच्या पायावर, म्हणजे इतकी कंडिशन खराब होती की टॉयलेटला बसता उठता सुद्धा मला भिंतीला धरून उठावं लागत होतं. इतकी कंडिशन खराब झाली होती. पण काय इंजुरी वगैरे तर काहीच नव्हती झाली ना? इंजुरी नव्हती तशी काही. खेळताना काय थोडंफार लचकलं वगैरे असेल तेवढंच. रिपोर्ट्स पण नॉर्मल असायचे. पण ते एवढ्या लेवलपर्यंत नाही ना जाऊ शकत, नॉर्मल जर लागणं असेल तरी. दृष्ट लागणं, नजर लागण्याला पण एक थोडासा टाइम पिरियड असतो, त्याच्या पुढे नाही. हे नंतर कळलं की त्या काकांनी सांगितलं की ह्याच्या पायाखालची माती नेऊन काहीतरी अघोरी प्रकार केलेला आहे की जेणेकरून ह्याची प्रगतीच पूर्ण खीळ. कारण तुम्ही विचार करा ना, 17व्या-18व्या वर्षीचा मुलगा झोपला, पुढचे 19 वर्ष 20 वर्षापर्यंत, म्हणजे साधारणतः 2.5 वर्ष गेले, त्यामध्ये पूर्ण क्रिकेट करिअरच बरबाद झालं माझं. त्या काळाला ऐन उमेदेच्या काळामध्ये, म्हणजे त्यावेळेस बॉलिंग चांगली होती. मी MRF पेस फाउंडेशनला जाऊन आलो होतो. इंग्लंडसारख्या ठिकाणी क्रिकेट खेळलो होतो. महाराष्ट्रातल्या अनेक म्हणतो ना आपण जिल्ह्यामध्ये इन्व्हिटेशन मॅचेस असू दे, लीग मॅचेस असू देत, त्या खेळायचो आम्ही. परफॉर्मन्स चांगला होता. आणि अजूनही म्हणजे माझे कॉलेजचे मित्र वगैरे भेटले ना मला की IPL वगैरे चालू असताना एखादा तरी फोन येतो, तू जर फिट असता, तुला त्यावेळेस असं काही झालं नसतं तर आज आम्ही तुला TV वर पाहिलं असतं. तर ती एक खंत पण आहे मनामध्ये. पण म्हणतो ना, जीवापेक्षा कुठली गोष्ट महत्त्वाची नसते. आणि सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे ह्या गोष्टींवरती विश्वास नव्हता. मग पुढं काय झालं ते वारल्यानंतर? मग पुढं काय झालं? दुसऱ्या माणसाकडे नेलं होतं मला. त्यांनी त्यातनं बाहेर काढलं मला. मग कसं काढलं, म्हणजे किती वेळ लागला? एक साधारणतः 6 महिने लागले. म्हणजे टोटल 3 वर्षाचा पिरियड गेला, म्हणजे 2-2.5 वर्ष प्लस ते पुढचे 6 महिने. हळूहळू रिकवर. म्हणजे अक्षरशः मला ना, जेव्हा त्या काकांकडे नव्हतं, मला असं हातावरती उचलून नेलं होतं. चालणं तर सोडाच, मला उठता बसता पण येत नव्हतं, एवढी कंडिशन खराब झाली होती माझी. अघोरी प्रकार करणी हे बिलीव्ह नव्हतं. त्यांनी सांगितलं कोणाकडनं झालं, काय झालं, काय? नाव नाही सांगितलेलं, नाव नव्हतं सांगितलं. काय मग त्यांनी सांगितलं काय? त्यांनी दुसऱ्या बाबांनी पण सेम सांगितलं होतं की ह्याची प्रगती थांबण्यासाठी कोणीतरी केलेलं आहे. आणि कसं असतं, जलेसी हा प्रकार तुम्हाला सांगू का, सांगता येत नाही कुणाचा असतो. जवळचाही असतो, लांबचाही असतो, मित्रपरिवारातलाही असतो किंवा घरातलाही असतो, पाहुण्यांपैकीही असतो, पण जवळच असतो, ज्याला चांगलं बघवत नाही. आणि अशी लोकं खूप आहेत. मग फरक कसा पडत गेला तुम्हाला? दुखणं कमी आलं. त्यांचे उतारे चालू असायचे कंटिन्युअसली. अमावस्या पौर्णिमेला बोलवायचे ते. आणि ट्रीटमेंट डॉक्टरांची ट्रीटमेंट कंटिन्यू चालूच होती. ट्रीटमेंट बंद नाही केली. हो, कारण कसं होतं, मामा वगैरे जे होते माझे ना, टोटल 4 मामा आहेत. त्यातलं 1-2 जणांचं म्हणणं होतं की जास्त ह्या गोष्टीत नादी लागू नये, कारण ह्या लोकांना पण पैसे काढायची सवय असते. खरं खोटं आपल्याला माहिती नाही आहे अजून काही. आणि हा अनुभव असं घरात कुणालाच नव्हता ना की हे काय झालं नक्की याच्यासोबत. ट्रीटमेंटही चालू होती आणि देवाकडेही जाणं चालू होतं.
म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या आसपास जेवढी मोठी ठाण्यात की जिथं तुम्हाला माहिती असेल की नाही का अशी बाधा कमी होते, इवन गाणगापूरपर्यंत मला नेलेलं आहे. अच्छा. त्याच्यानंतरच हळूहळू कमी झाली ती गोष्ट, पण त्यात पूर्ण 3 वर्षाचा काळ गेला माझा. तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते स्वप्नील सरांचे अनुभव. आणि ह्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ज्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर शिका, ह्या केवढ्या इम्पॅक्ट करतात तुम्ही ह्या व्हिडिओतून शिकू शकता. त्यांचं जे क्रिकेटचं करिअर होतं तेच त्यांना पूर्ण सॅक्रिफाईस करावं लागलं. छोट्याशा गोष्टीमुळे त्यांना कुठपर्यंत अजून पण त्या गोष्टी भोगतायत, त्यांना अजूनही त्या गोष्टीची खंत आहे. त्याच्यामुळं आमचा एकच संदेश असतो की तुम्ही ह्या व्हिडिओतून शिका आणि काय नाही केलं पाहिजे हे तुम्ही शिका. थोड्याफार गोष्टींना तुम्ही सतर्क राहावा, सगळ्याच गोष्टी तुम्ही निग्लेक्टली घेऊ नका. तर आता आज आपण इकडंच थांबूयात आणि सरांसारखं जर तुम्हाला यायचं असेल तर गुगल फॉर्मची आपण टाकलेलीच आहे, ती तुम्ही भरून येऊ शकता. तर चला आता आज इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.